नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता सागरच्या ऑफिसमध्ये येते आणि नॉक करते. त्याच वेळेला सागर येस कम इन असं म्हणतो. मुक्ता ही आतमध्ये येते. त्याच वेळेला सागर कामामध्ये बिझी असतो. तो समोर बघतो तर मुक्ता असते. मुक्ताला समोर पाहिल्यानंतर त्याला धक्का बसतो. तर मिहीर हा मुक्ताकडे बघत असतो. मुक्ता त्याला नजरेनेच खुणावते की काही नाही. मग मिहीर म्हणतो की ओके आणि तो तिथून निघून जातो. त्याच वेळेला आता मिहीरकडे सागरचं लक्ष जातं आणि मिहीर तिथून काही न बोलता निघून जातो. त्याच वेळेला आता मुक्ता ही सागरकडे बघत असते, परंतु सागरचं लक्ष मात्र लॅपटॉपमध्येच असतं. मुक्ता आता सागरला म्हणते की सागर, काय झालंय तुम्हाला आणि काय चाललंय हे तुमचं? तेव्हा मग आता सागर म्हणतो की मी कामात आहे, दिसत नाहीये का? माझं काम सुरू आहे. मुक्ता म्हणते की हो, दिसतंय मला. आणि त्यानंतर मुक्ता सागर जवळ जाते आणि त्याचा लॅपटॉप सरळ बंद करते आणि नंतर म्हणते की तुम्ही जे काही करताय ते मला स्पष्ट दिसते. लॅपटॉप बंद केल्यानंतर मुक्ता सागरची चेअर स्वतःकडे वळवते आणि म्हणते की बोला माझ्याशी सागर, मी तुमच्याशी इथे बोलण्यासाठी आलेली आहे. घरी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझ्याशी बोलतच नाही आहात, मला बोलूनच देत नाही. माझ्याकडे पाठ फिरवता आणि सरळ निघून येता. मगाशी तुम्ही तेच केलं. मी तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या मागे मागे आले, परंतु तुम्ही गाडी पकडलात आणि सरळ ऑफिसला निघून आलात. माझ्याशी काही बोलला नाहीत, म्हणून मी तुमच्याशी बोलण्यासाठी सरळ आता इथे निघून आली. मग बोला माझ्याशी, हे जे काही चाललंय ते बोला. तर सागर म्हणतो की काय बोलायचंय तुमच्याशी? मुक्ता म्हणते की सागर, तुमच्या मनात जे काही चालू आहे ते बोला. जेव्हापासून मला समजलंय की तुम्ही आशय आणि माझ्या मैत्रीवर संशय घेताय, तेव्हापासून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मुळात हे मला आवडलेलंच नाही, परंतु तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आहात. मला काय बोलायचे ते, माझी काहीतरी बाजू असू शकते, तुम्ही समजून का घेत नाही आहात? आणि खरंच मी तुम्हाला सांगते की आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे. बरं, ते जाऊ दे, त्याचं सोडा. परंतु आपली पण मैत्री आहे ना, आपल्या दोघांमध्ये पण मैत्री आहेच ना. मग तुम्ही असं कसं करू शकता? निदान त्या मैत्री खातर, त्या खातर तरी तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं. तुमच्या मनात जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, ते तुम्ही माझ्याशी बोलून सॉल्व्ह करायला हवे होते. मी दिलं असतं त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला, परंतु तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये सागर. माझ्या आणि आशूमध्ये फक्त मैत्री आहे हे मी तुम्हाला पटवून दिलं असतं. तेव्हा सागर चिडतो आणि चिडून पुन्हा बाजूला जाऊन उभा राहतो. मुक्ता म्हणते की सागर, काय चाललंय? नातं हे कुठल्याही नात्यामध्ये प्रेम कमी असलं तरीही चालेल, परंतु विश्वास आणि प्रामाणिकपणा असायला हवा. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, विश्वासाच्या आणि प्रामाणिकपणाच्या गप्पा तुम्ही माझ्यासमोर नाही मांडलात ना तरी चालेल, कारण तुमच्याकडून तशी अपेक्षा नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणि आशेला ज्या दिवशी मी एकमेकांच्या मिठीत बघितलं त्याच वेळेला मला समजलं की तुम्ही किती विश्वासघात केलाय ते. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, त्या एका गोष्टीवरून तुम्ही मला जज केलं, आपल्या नात्याला जज केलं. जेव्हा तुम्हाला असे विचार मनात आले तेव्हाच तुम्ही माझ्याशी येऊन का नाही बोललात? तेव्हाच मला या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण का नाही मागितलं तुम्ही? आणि हो, मी तुम्हाला ते स्पष्टीकरणही दिलं असतं. जेव्हा मला समजलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चालतायत, तेव्हाही मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला तयार होते. तुम्ही मला तेव्हा सगळ्या गोष्टींचा जाब का नाही विचारलात? की तुमच्यात हिंमत नव्हती? तेव्हा सागर म्हणतो की काय ना, मी जे काही बघितलं ना त्याच्यावर विश्वास ठेवला आणि जे काही माझ्या डोळ्यासमोर दिसतं ते मला समजतं. मी काही मूर्ख नाहीये आणि म्हणूनच माझ्यात हिंमत नव्हती ना, तर तुम्हाला माझी किंमत नव्हती असं म्हणावं लागेल. असं म्हणून सागर बाजूला जातो. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, हे बघा, मी तुम्हाला जे काही वाटतंय ना ते अगदीच समजून घेऊ शकते, परंतु तुमच्या डोक्यांमध्ये काही खोटे विचार सुरू आहेत. जर तुम्हाला इतक्या या गोष्टी लेवलवर जाऊन खटकत होत्या तर तुम्ही मला स्पष्टीकरण मागायला हवं होतं सागर. आणि माझ्यातली आणि आशूमधली निखळ मैत्री तुम्हाला खटकते आणि हाच गैरसमज तुमचा दूर करण्यासाठी मी तेव्हाही तयार होते आणि आत्ताही मी तयार आहे. इनफॅक्ट माझ्या जोडीदाराला, माझ्या नवऱ्याला ज्या काही गोष्टी खटकत आहेत त्या कम्फर्ट झोनमध्ये नेऊन मला समजवणं हे माझं बायको म्हणून कर्तव्य आहे आणि त्यालाही समजून घेणं हेही माझं कर्तव्य आहे सागर. परंतु तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायलाच तयार नाही आहात. बरं सागर, मला सांगा की आजही सईच्या निमित्ताने किंवा आदित्यच्या निमित्ताने तुमची पहिली बायको आजही आपल्या नात्यात एक्झिस्ट करते, हे मी कधी अमान्य केलं आहे का? तुमचा भूतकाळ आजही आपल्या घरामध्येच आहे आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तुम्हाला सई किंवा आदित्यकडे जावं लागत होतं, परंतु त्या गोष्टींना मी कधी डिनाय केलं नाही.
हे माहिती आहे की मला सावनी ते मुद्दाम करत होती, ती सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तरीही मी जे डोळ्यांनी दिसतंय त्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवला सागर. फक्त मी इतकंच समजलं की त्यावेळेला मुलांना तुमची गरज आहे आणि त्यावेळेला मी तुमच्यावर कधीही अविश्वास दाखवला नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला समजून घेतलं, तुमच्यावर प्रत्येक वेळेला मी विश्वास दाखवला. ते माझं चुकलं होतं का? ते तर इतकं असूनही आजही तुमची बायको आपल्या घरात आहे, तरीही मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही, परंतु तुम्ही माझ्या निखळ आणि स्वच्छ मैत्रीवर संशय घेताय आणि त्याचंही स्पष्टीकरण देण्यासाठी मी आता आले. परंतु ना सागर, तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही खोट्या विचारांची देवाणघेवाण सुरू आहे ना, ते पाहून मला तुमच्या या विचारांची आता कीव येते. खरंच आता तुम्हाला काही समजावं किंवा तुम्हाला समजून घ्यावं किंवा कुठल्याही गोष्टींची स्पष्टीकरण देण्याची गरज मला आता वाटत नाहीये, कारण तुम्ही ज्या काही गोष्टी वागताय, ज्या काही बोलताय ना, त्याला कोणताच अर्थ नाहीये सागर. आणि आता मी आपल्या नात्याची अग्निपरीक्षा पुन्हा द्यायला तयार नाही. मुळात आता ही परीक्षा मला द्यायचीच नाहीये, असं म्हणून आता मुक्ता वैतागते आणि स्वतःची पर्स घेऊन तिथून निघून जाते. सागर मात्र आता तिथेच उभा असतो. आता मुक्ता हे जे काही बोलते ते सागरच्या मनाला फार लागलेलं असतं. सागर विचार करतो की मी जे काही केलंय, बोललोय, ते चुकीचं केलंय का? मुक्तावर अविश्वास दाखवून मी चूक केलीये का? मुक्ताशी निदान मी बोलायला हवं होतं. जे काही त्यांचं मत आहे निदान ऐकून तरी घ्यायला हवं होतं ना. मी चुकलो. मी एक काम करतो, आता घरी जाऊन त्यांच्याशी बोलतो, ऐकून तरी घेतो निदान त्यांचं काय म्हणणं आहे ते. नंतर आता इथे आशयच्या ऑफिसमध्ये सावनी आलेली असते. आशय फोनवर बोलत बोलत येतो आणि म्हणतो की यस बोला, काय काम आहे? तेव्हा ती म्हणते की काम असं फार काही विशेष नाहीये, परंतु खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, मग तुमचं काही इतकं महत्त्वाचं काम नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता, मला खूप कामं आहेत. तेव्हा ती म्हणते की सगळे बिझनेसमॅन असेच असतात स्वभावाने, रूढ. तेव्हा तो म्हणतो की एक्सक्यूज मी. तेव्हा ती म्हणते की हो, कारण जरी खास नसलं ना तरीही मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे ती व्यक्ती तुमची खास आहे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही प्लीज आता बोलाल का? तेव्हा मग ती म्हणते की हो हो, निदान माझं ऐकून तरी घ्या, मुक्ताबद्दल बोलायला आली मी तुमच्याशी, आता तरी ऐकून घ्याल ना माझं? तेव्हा आशय खाली बसतो. मग ती म्हणते की मला हे जे काही बोलायचंय ना, मी किती दिवसापासून नोटीस करतेय की मुक्ताबद्दल ज्या काही गोष्टी घडतायत तुम्हाला सांगायचं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे का आलीये, तर ते मी तुम्हाला सांगते. कसं आहे ना, आजकाल तुम्ही कोळी फॅमिलीशी खूप क्लोज झालेले आहात आणि कोळी फॅमिलीचे जे काही सुखदुःख असतं त्यात तुम्ही सामील होता, कारण तुम्ही त्यांना पूर्णपणे आपलं मानलेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आले. आणि कसं आहे ना, सागरला जे काही अवॉर्ड मिळालं ते केवळ तुमच्याच रेकमेंडेशनमुळे. तेव्हा आता तो वैतागतो आणि उठून म्हणतो की नाही, हे बघा, सागरला जे काही अवॉर्ड होतं ते अगोदरच जाहीर झालं होतं, ते फक्त माझ्याकडे रिव्हिजिटसाठी आलं आणि मी त्याला रिव्ह्यूज दिले, बस, बाकी काही नाही. परंतु ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? तेव्हा सावनी गप्प बसून म्हणते की नाही, ते इतकं फार महत्त्वाचं नाहीये, आता मी जे काही बोलते ते महत्त्वाचं आहे. कसं आहे ना, सागर आणि कोळी फॅमिली यांच्याशी तुम्ही खूप क्लोज आहात आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सामील असता. त्यांच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात, कारण तुम्ही आता ते सगळं मुक्तामुळे, कारण मुक्ता तुमची चाइल्डहुड फ्रेंड आहे, बरोबर ना? तिच्यामुळेच या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्यात. तेव्हा आता आशय वैतागत म्हणतो की हे बघा, तुम्ही डायरेक्ट मुद्द्यावर या, मी तुम्हाला आता शेवटचं सांगतोय, ऑर एस यू मे लिव्ह. तेव्हा ती म्हणते की हो, आता आम्ही सरळ मुद्द्यावरच येणार आहे. ती म्हणते की मुक्ताबद्दल बोलायचं झालं तर मी काही दिवसापासून हे सगळं नोटीस करते की घरातलं वातावरण ना मुक्तासाठी चांगलं नाहीये. कधीपासून? तर ते लग्न झाल्यापासूनच सागर मुक्ताशी जसं काही वागायला हवं ना तसं तो वागतच नाहीये. मुक्ताला तो अजिबात समजून घेत नाहीये, सतत रूढ वागतोय. आणि तुम्हाला मुक्ता आणि सागरबद्दल हे सगळं समजून आलंच असेल. तुमच्यावरही त्या दिवशी त्याने संशय घेतला आणि किती चुकीचा वागला तो. आणि बघितलं, मुक्ताला प्रत्येक वेळेला तो जज करत असतो. आणि आता लकीच्या मॅटरवरून पण त्याने मुक्ताला एकटं पाडलेलं आहे. संपूर्ण कुटुंब मुक्ताच्या विरोधात केलंय. आणि तुम्हालाही कळलं असेल की तो काय विचार करतो ते. मुक्ताला खूप ग्रँटेड धरतो तो. आणि आता तुमच्या नात्याला त्याने विचित्र नावं दिली. तुमच्यात इतकी स्वच्छ आणि निकळ मैत्री असताना त्याने तुमच्यावर संशय घेतला. सागर इतक्या चुकीच्या पद्धतीने मुक्ताला वागवतोय. तो मुक्ताशी तसंच वागतोय जसं तो माझ्याशी वागायचा. जर ज्या नात्यामध्ये रिस्पेक्ट, प्रेम आणि आदर नाही, त्या नात्याचा काय उपयोग आहे? नाही म्हणजे असं नातं का टिकवायचंय मी म्हणते. तर या नात्यामध्ये मुक्ताला त्रास होत असेल तर असं नातं काय कामाचं? कारण प्रत्येक वेळेला सागर हा मुक्तावर संशय घेईल तर कसं चालेल ना? तुमच्यात इतकी स्वच्छ आणि निकळ मैत्री असताना तो तुमच्यावर असा संशय घेतोय, हे मला फारच चुकीचं वाटतंय.
आणि काही झालं तरीही मी जर मुक्ताची फ्रेंड असते ना तर मी तिला या नात्यात कधीच राहू दिलं नसतं, लाईक नेवर. कारण तिच्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही. मुक्ता सागरसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी किती किती आणि काय काय करत असते, परंतु कोणालाही तिची किंमत आहे का? तर नाही. तेव्हा मग आता आशय म्हणतो की पण मला मुक्ता सांगते की सागर खरंच खूप चांगला आहे मनाने आणि त्याची वेगळी एक बाजू आहे. तेव्हा सावनी म्हणते की एक मिनिट, असं काही नाहीये, त्याची वेगळी बाजू बिजू असं काही नाहीये. तुम्हाला जर सागरबद्दल काही माहीत हवं असेल ना तर तुम्ही मला विचारा, मला सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल. सागर कसा वागतो, काय करतो, स्वतःच्या आई वडिलांची बाजू घ्यायचा आणि मला एकटं पाडायचा. त्याच्यामुळे मला कोर्टात जावं लागलं आहे, मला आयुष्यात एकटं पडावं लागलंय. माझ्या मुलांना त्याने माझ्यापासून लांब केलं आणि माझ्याशीही तो अशाच पद्धतीने चुकीने वागायचा. परंतु माझं वेगळं आहे, मी बोलायचे, मी सहन करून घ्यायचे नाही. मुक्ता तसं करत नाही. मुक्ता वेळोवेळी गप्प बसते, ती तोंड उघडत नाही आणि आई वडिलांच्या लाजेखातर गपगुमान मुकाट्याने सगळं सहन करते ती. पण हे तर खूप चुकीचं आहे ना. मला इतकंच वाटतंय की आशय, एक मित्र म्हणून तुम्ही तिला समजवावं, तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढून घ्याव्यात. कारण कसं आहे ना, काही झालं तरीही तिचं आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे आणि सागरसारख्या माणसामुळे तिचं हे आयुष्य बर्बाद होऊ नये इतकंच मला वाटत आहे. आणि आशय, तुम्ही चांगले मित्र आहात ना मुक्ताचे, मग मुक्ताचं आयुष्य बर्बाद होण्यापासून तुम्हीच वाचवू शकता, असं आता आशयच्या मनामध्ये ती समज निर्माण करते. नंतर ती आता आशयला म्हणते की मुक्ताचं अजूनही आयुष्य गेलेलं नाही, ती यंग आहे, ती अशा प्रकारचा पार्टनर अजिबात डिझर्व करत नाही. कारण जी या आयुष्यात राहिली तर तिचं आयुष्य बर्बाद होण्याखेरीज दुसरं काही होऊ शकत नाही. म्हणून आशय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की प्लीज मुक्ताला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढा आणि मुक्ताला तुम्ही बोला, ती तुमची चाइल्डहुड फ्रेंड आहे ना, तुमचं नक्की समजून घेईल. तुम्हाला या गोष्टी तिच्या कानावर घालाव्याच लागतील, त्याशिवाय काही खरं नाही. आणि मुक्ताला एकदा आयुष्यातून बर्बाद करण्यापेक्षा तिला यातून सावरणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्लीज तुम्ही या गोष्टी मनावर घ्या आणि एकदा मुक्ताशी बोला, असं ती आता आशयच्या मनामध्ये बिंबवते. आता मुक्ता घरी आलेली असते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये सागर जे जे काही तिला बोललं आहे ते सगळं आठवत असतं. आणि सागर तिला म्हणतो की तुम्ही मला स्पष्टीकरण किंवा जाब विचारण्याचा सगळा हक्क कधीच गमावून टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या त्या मित्राबरोबर फिरताय ना, तुमचं त्याच्याबरोबर नातं आहे, तुम्हाला माझ्यासाठी द्यायला वेळच नाही आणि तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही. त्यानंतर तुमच्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे मुक्ता. खरंच तुमच्याशी लग्न केलं आणि मी पस्तावलो आहे. हे सगळी मुक्ताला त्याची वाक्य आठवतात आणि या सगळ्या वाक्याने मुक्ताला आता खूपच जास्त त्रास होऊ लागतो. मुक्ता विचार करते की हे सगळं काय सुरू आहे सागरच्या मनात. खरंच इतकं सगळं करूनही सागरच्या मनातला अविश्वास जातच नाहीये. सागर, तुम्ही इतका चुकीचा विचार माझ्याबद्दल कसा करू शकता? नाही, आता काही झालं ना तरीही मी स्वतःहून सागरशी बोलायला जाणार नाही. माझ्याबद्दल इतक्या खालच्या पातळीचा विचार कसे करू शकतात ते? आणि काही झालं तरी मी त्यांच्या सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरण द्यायला तयार नव्हते, परंतु आत्ता नाही. आणि जर ते माझ्याशी असंच वागणार असतील, कायम माझ्यावर संशय घेणार असतील, तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्याच्या, त्यांच्यासाठी उभं राहण्याची काय गरज आहे? नाही, मला हे सगळं आता नाही सहन होतंय. आमच्या नात्यातलं प्रेम आणि विश्वास कधीच गमावलंय का? आणि आता सगळं आहे ते हळूहळू कमी होत जाईल. संशय सगळं काही कमी करून टाकेल, असं मुक्ता म्हणत असते. नंतर आता सागरलाही मुक्ताची वाक्य आठवतात की तुम्हाला जर आदराने आणि मनमोकळेपणाने मला विचारलं असतं तर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती आणि त्यासाठी आजही मी स्पष्टीकरण द्यायला आले होते, असं त्याला आठवतं. तेवढ्यात समोर आशय येतो. आशय आल्याबरोबर सागर त्याच्याकडे बघत असतो. सागर त्याला बोलतो की बोला मिस्टर आशय, आज आमच्याकडे काय काम काढलं? नाही म्हणजे आमच्या घरात तर असताच. आमचा घरातला कुठलाही कार्यक्रम किंवा समारंभ तुमच्या उपस्थितीशिवाय अपूर्णच असतो आणि तुम्ही प्रत्येक वेळेला आमच्या इथे असता. परंतु आज इथे माझ्या ऑफिसमध्ये आलात तुम्ही चक्क. बोला, काय काम काढलं आहेत माझ्याजवळ? तेव्हा मग आता आशय म्हणतो की आजपर्यंत मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकून होतो. सागर कोळी वेल डिसिप्लिन्ड आणि वर्कोहोलिक, त्याचप्रमाणे स्वतःच्या फॅमिली मॅन आणि स्वतःची फॅमिली कम्प्लीटपणे जपणारा माणूस, हे तुमच्याबद्दल मी ऐकलं होतं आणि ते ऐकून मला खरंच खूप बरंही वाटलं होतं की असं कोणीतरी आहे जे घर आणि सगळं काम व्यवस्थितपणे बॅलन्स करते आणि सगळ्यांना व्यवस्थित आनंदात ठेवते. परंतु नाही, मला मुक्तापासूनही तुमच्याकडून खूप काही चांगलं ऐकायला मिळालं की तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी किती व्यवस्थितपणे हँडल करता. परंतु सॉरी टू से, मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही मनाने पोकळ आणि हलक्या कानाचे असाल. खरं तर तुमची काहीच चूक नाही त्यामध्ये. मुक्ताचंच नशीब वाईट आहे की तुम्ही तिच्या आयुष्यामध्ये आलात आणि तुमच्याशी तिचं लग्न झालं.
तेव्हा मग सागर चिडतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी मिस्टर आशय, काय ना मी बिझनेस एथिक्स म्हणून आताही तुमच्याशी गप्पा बसून बोलतोय. मी जर चांगलं बोलतोय तर तुम्हीही माझ्याशी तोंड सांभाळून बोला. तेव्हा मग आता लगेच आशय वैतागून म्हणतो की अच्छा तुम्ही मला तोंड सांभाळून बोला असं म्हणताय, परंतु मुक्ताशी वागताना तुम्हाला तोंड आणि या बुद्धीचा ताळमेळ ठेवावा असं नाही वाटत का? तुम्ही तिच्याशी कसंही वागता, काही बोलता तुम्ही तिला. आणि ते गप्पपणे ऐकून घेते. हे बघा मिस्टर सागर, तुम्हाला वाटतंय की तुम्ही तिच्याशी लग्न केलं, त्यानंतर तिने काय नाही केले तुमच्यासाठी. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी ती बॅलन्स करते, तुमच्या घरात ॲडजस्ट झाली, तुमच्या मुलांना सांभाळलं, त्यानंतर तुमचाही इगो यावर तिने सहन केला. काय गरज आहे हे सगळं करण्याची? आणि परंतु तुम्ही तिला काय देता तर तिच्यावर तुम्ही संशय घेताय. मुक्तासारख्या इतक्या चांगल्या मुलीवर तुम्ही संशय करता. तुम्हाला कल्पनाही नाही आहे की मुक्ता किती चांगली आहे ते. खरं तर तिला हे सगळं करण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला कल्पना नाहीये ती मुक्ता आहे, मुक्ता गोखले, मुक्ता गोखले. तिने जर डिसाईड केलं ना तर आजही तिच्यासाठी लग्नासाठी मुलांच्या रांगा लागू शकतात, परंतु नाही, तिने जसं नाही केलं तर तिने तुमच्यासोबत लग्न केलं. इतका विचार करते ती, तुमच्यासाठी किती काही करते, परंतु तुम्ही मात्र अजिबात हे सगळं करू शकत नाही. खरं तर तुमचा ट्रॅक रेकॉर्ड बघता तुमच्याबरोबर कोणतीही मुलगी खुश राहू शकत नाही, कारण तुम्ही तिच्यासाठी काही करणं तर दूर, तुम्ही तिच्यासाठी तिला खुशही ठेवू शकत नाही. आणि तुमच्याबरोबर ना सावनी खुश राहू शकली ना मुक्ता. हे ऐकल्यावर आता सागर चिडतो आणि तो आशेची कॉलर धरतो आणि म्हणतो की आता मी इथे बिझनेस एथिक्समुळे गप्प बसलोय, आत्ताच्या आत्ता इथून निघ. तेव्हा मग आशय त्याला म्हणतो की हे बघा, मला धक्का मारण्यापेक्षा एकदा एक धक्का स्वतःच्या मनाला मारा आणि विचार करा की तुम्ही काय करतोय. सागर कोळी, जागा हो बिफोर इट्स टू लेट, असं म्हणून आता आशय तिथून निघून जातो. आणि तो गेल्यावर सागर विचार करतो की आपल्या नात्यामध्ये या आशयला आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे मुक्ता. आपल्याबद्दल तुम्ही याला सांगून खूप मोठी चूक केली आहे. याचा काहीही संबंध नसताना हा इतकं बोलून गेला आहे. नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाही. आता पुढे जे काही बोलायचे ना तुम्हीच बोला याच्याशी, मी आता तुमच्याशी बोलायला अजिबात येणार नाही, असं सागर बोलतो. तर इथे सईला मुक्ता स्टोरी सांगता सांगता भरवत असते आणि ती तिला कान्हाची गोष्ट सांगत असते. तेव्हा सई ते सगळं खूप इंटरेस्टने ऐकत असते आणि मुक्ता म्हणते की तुला माहिती का, गावकरी सगळीकडे कान्हाला शोधत होते परंतु तो कुठेही सापडला नाही. नंतर सई म्हणते की मग मुक्ताई कुठे सापडला तो? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सई माऊ, तो कान्हा ना तिकडे नदीकडे होता, असं म्हणून ती तिला सगळी गोष्ट सांगत असताना समोर आता सागर येतो आणि मुक्ताला तिला भरवताना बघतो. त्याच वेळेला आशयची वाक्य त्याला आठवतात. तो म्हणतो की मुक्ताला हे सगळं करण्याची गरज नाहीये, ती मुक्ता गोखले आहे, तिने आजही ठरवलं तर तिच्यासाठी मुलांच्या रांगा लागू शकतात. त्याच वेळेला सागर येतो, स्वतःच्या टेबलवर ते सगळे सामान ठेवतो आणि मुक्ताच्या हातून ताट हिसकावून घेऊन सईला म्हणतो की सई, तुला स्वतःचे हात नाही येत का? तुला स्वतःच्या हाताने जेवता येत नाही का? प्रत्येक वेळेला त्यांनीच भरवलं पाहिजे का? तेव्हा ती म्हणते की पप्पा, अरे जोपर्यंत मुक्ताई मला भरवत नाही ना तोपर्यंत मला जेवल्यासारखंच वाटत नाही. खरंच तेव्हाच तर माझं पोट भरतं. तेव्हा मग आता मुक्ता पुन्हा ताट हिसकावून घेते. सागर म्हणतो की हे बघ सई, हे अजिबात मान्य नाहीये, तू आता मोठी झालीयस आणि जर त्या उद्या नसतीलच तर तू काय करणार आहेस? उपाशी राहणार आहेस का? त्यावर सई म्हणते की मुक्ताई, तू मला कुठे सोडून चालली आहेस का? मुक्ता म्हणते की नाही, मी माझ्या सई माऊला सोडून कुठे म्हणजे कुठे जाणार नाही. मग पप्पा असं का म्हणतोय? तेव्हा ती म्हणते की बघ पप्पा ना आता पूर्वीसारखी परत जर चिडचिड करायला लागला ना तर आपण दोघं मिळून पप्पालाच घराच्या बाहेर काढू. आपली एक टीम आहे माहितीये ना, असं म्हणून ते दोघे एकमेकींना पंच देतात आणि हसत असतात. सागर तिथून निघून जातो आणि मुक्ता विचार करते की सागर, तुमच्या मनामध्ये हे जे सगळं काही चालू आहे ना मी चांगलीच ओळखते. तुमचे हे जे काही टोमणे आहेत आणि राग तिरस्कार आहे यामागेही तुमचं जे काही प्रेम आहे ते बरोबर ओळखते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला असं हसत हसत बोलून बोलून मी तुमच्या मनातला हा सगळा राग कसा हसण्यामध्ये विरघळवते ना तेच बघा. असं आता इथे सगळं मुक्ता ही मनातल्या मनात बोलत असते आणि सागरला असं बोलल्यानंतर सागर मात्र तिथून निघून गेलेला असतो. सईला पुन्हा मुक्ता प्रेमाने आता घास भरवत असते आणि हे सगळं करत असताना मुक्ताच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम असतं. सई ही मुक्ताबरोबर पुन्हा एकदा जेवण करू लागते आणि सागरकडे मुक्ता प्रेमाने बघत असतानाच सागर आता तिथून निघून गेलेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सागर हा मुक्ताला म्हणत असतो की मला तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये, आत्ताच्या आता माझ्या नजरेपासून आणि या खोलीतून बाहेर व्हा. तेवढ्यातच सई येते आणि सई म्हणते की मुक्ताई, पप्पा काय बोलत आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की सई माऊ, काय ना, आपण आता मी माझी बॅग भरते, थोडे दिवस आपण आपल्या आजूकडे जाऊन राहूया. असं म्हणून मुक्ता बॅग घेते आणि तिकडून निघून जाते
आणि सागर काही बोलायला जाणार ती काहीही ऐकत नाही. त्यानंतर मिहिर आता सागरला भेटायला येतो. तेव्हा सागर त्याला म्हणत असतो की मला प्रेम आणि विश्वासाच्या गप्पा या मूर्खाकडून ऐकायला लागतात आणि हा काय जज करणार आहे माझं मुक्तावरचं प्रेम. तर मुक्ता आता इथे आईकडे आलेली असते आणि माधवीला म्हणत असते की मला कळत नाही, प्रत्येक वेळेला पुरुष स्त्रीची परीक्षा का घेणार असतो, प्रत्येक वेळेला स्त्रीलाच अग्निपरीक्षा का द्यावी लागते. आता ही अग्निपरीक्षा मी देणार नाही. तेव्हा मग आता माधवी म्हणते की हे बघ मुक्ता, तुझा भूतकाळ वेगळा आहे आणि सागररावांचा भूतकाळ, दोघांचाही भूतकाळ खूप एकमेकांपासून वेगळा आहे. तुझ्या लक्षात येतंय का मी तुला काय म्हणते ते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता ही तिच्या बोलण्याकडेच बघत राहते आणि मग मुक्ताच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात. आता इथे मुक्ता आणि सागर यामध्ये आलेला दुरावा कशा प्रकारे मिटेल आणि सावनीचं हे कारस्थान सागर समोर आल्यानंतर सागर मुक्ताची माफी मागेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.